हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे डे सेकंड इन बँकॉक आणि आम्ही सफारी करून आलो. तर जातो संध्याकाळी बाहेर थोडं शॉपिंग आणि बँकॉकचं इलेक्ट्रॉनिक्स खूप छान मिळतं असं ऐकलंय. सो लेट्स एक्सप्लोअर काय काय मिळतंय आणि काय काय शॉपिंग करायला जातोय ते बघतो. जवळपास नियर बायच मॉल आहे, 1-2 किलोमीटर. तर जातो आणि हा आहे हॉटेलचा एक्झिट. एंट्रन्स त्या साईडने आहे, बट एक्झिट या साईडने आहे. आणि आय डोंट नो तुम्हाला कितपत दिसतंय. हा एक्झिट आहे आणि हॉटेल हे खूप ओल्ड पण छान जुनं आहे. असं करत करतच आम्ही निघालो आणि थोडंसं स्ट्रीट शॉपिंग केलं आपलं भरपूर. बँकॉकमध्ये फ्रुट्स खूप छान आहे, म्हणजे इतके स्वीट आहेत ना, खूप जास्त ज्युसी आणि खूप जास्त स्वीटनेस आहे. वॉटरमेलन तर अप्रतिम आहे. ब्रेकफास्टला पण ऑलमोस्ट रोज वॉटरमेलन असतं. आम्ही भरपूर भरपेट वॉटरमेलन खाल्लाय आणि असं स्ट्रीट फूड पण असतं, बट अजून आम्ही ते ट्राय नाही केलं. पहिले जातो मस्त आणि मॉल एक्सप्लोअर करतो. सो असं मॉल एक्सप्लोअर करत करत थोडंफार शॉपिंग केलं, थोडंफार फ्रुट्स घेतले. बिकॉज जर रात्री वगैरे गरज पडली किंवा सकाळी पण ट्रॅव्हलिंगमध्ये तर आपल्याला होतं. आणि हे 2 फ्रेंड्स जे आहेत हे हॉटेललाच झाले आहेत, सो टूरमध्येही आमच्यासोबत होते. असं शॉपिंग केलं आणि हे शर्ट हे थोड्या रात्री ग्लो होतात, रेडियम प्रिंट असल्यामुळे. तो मिहिकाला सुद्धा आम्ही हे घेतलं आणि आमच्या दोघांसाठी चॉईस केलं की थोडंसं युनिक वेगळं आणि एक आठवण म्हणून, मेमरी म्हणून थायलंडची तो शर्ट असावेत. एक टी शर्ट म्हणून आपण जे पटकन कॅज्युअल वेअर करू शकतो असं. आणि भरपूर असं शॉपिंग केलं आणि आय एम लिव्हिंग इन जॉईंट फॅमिली, सो सगळ्यांना मस्त थोडं थोडं काय 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 जे आवडतंय ते प्रत्येकासाठी शॉपिंग करतो. सो इथे थोडंफार यांचं बार्गेनिंग चाललेलं आणि लँग्वेजचा थोडा इश्यू आहे, पण जे शॉपिंगच्या इथे जे लोक असतात त्यांना थोडंफार कळतो. कॉस्मेटिक पण खूप सुंदर आहे इथे. त्यांच्या पर्सेस अप्रतिम आहे. मी लिटरली 10 पर्स घेतल्या आहेत. याचं शॉपिंग मी तुम्हाला नक्की घरी गेल्यावर दाखवेलच. खूप साऱ्या पर्स आणि खूप सुंदर आणि क्वालिटी इतकी छान. म्हणजे मम्मींनी सांगितलेलं की तुम्ही इथून पर्स घ्या, बिकॉज त्यांनी थायलंडची ट्रिप केली होती याआधी. तर त्यांनी पण पर्स आणलेल्या आणि त्या खूप मस्त टिकल्यात. आणि इथे पण यांनी इलेक्ट्रॉनिक घेतलं होतं. यात त्यांनी मसाजर, वॉच, देन परत पॉवर बँक, असं भरपूर काय 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 घेतलंय. बघू कितपत ते टिकतंय आणि कितपत त्याचा यूज होतोय, बिकॉज इलेक्ट्रॉनिक्सची काही गॅरंटी नाहीये. बट तरी छोट्या मोठ्या गोष्टी घेतोय. एक वॉच दिग्विजयला आवडलेलं. माझं ब्रिस्ट ऑलवेज छोटंच आहे, त्यामुळे मला ते सूट नाही होणार, बट बघू घरी कोणाला आवडतंय का. तर वॉच पण घेतली आहे, मसाजर घेतला आहे आणि हार्ड डिस्क वगैरे इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर बँक पण घेतली आहे. बघू आता. आणि मला एक स्ट्रेटनर पण आवडलेलं, मला मस्त रिझनेबल मिळालं. सो इथे स्ट्रेटनर वगैरे पण मस्त घेतलं आणि बघू कितपत ते वर्क होतं. शेवटी इलेक्ट्रॉनिक आहे, आपण काय गॅरंटी नाही देऊ शकत. त्यानंतर आम्हाला एक छान कॉर्ड मिळाली, 3 in 1 होती ती. सी टाईप पण आहे, आयफोनसाठी पण आहे आणि त्यामुळे मस्त तिचा यूज होईल. आणि बघूयात. खूप व्हरायटी कपड्यांची बघायला मिळालेली. खूप मला एक असं छान फरवालं एक जॅकेट मिळालंय, ते पण खूप वेगळंच आहे. आणि फ्रीज मॅग्नेटचं मला काय माहिती प्रचंड वेड आहे. मी जिथे कुठे जाते मी फ्रीज मॅग्नेटच्या शोधात असते आणि मी प्रेमात आहे फ्रीज मॅग्नेटच्या. असं घरी खूप सारे फ्रीज मॅग्नेट्स लावलेत, मला आवडतं. आणि म्हणजे असं असतं की यार आपण जिथे जातो तिथली मेमरी कलेक्ट केली पाहिजे. पण दिस इज व्हेरी व्हेरी युजफुल बिकॉज तुम्ही जेव्हा कुठे जातात बीच साईड कोस्टल एरियात तेव्हा खूप जास्त ह्युमिड असतं. सो त्यावेळेस हा खूप जास्त युजफुल होतो. बिकॉज आता दुबईत पण दुबईत मेट्रो किंवा बाहेर मेट्रोमध्ये, कॅबमध्ये किंवा रूम्समध्ये ए सी असतो कंटिन्यू, बाहेर खूप जास्त गरम होतं. आणि इथे पण तसंच काही आहे जरा, म्हणजे मॉल्समध्ये, एअरपोर्टला किंवा रूममध्ये फार जास्त गार असतं. पण बाहेर आपल्याला याची खूप गरज आहे, म्हणून मी छोटंसं बॅग केला आहे आणि हा आमच्या चिमूला पण यूज होईल. दिस इज व्हेरी युजफुल. क्यूट आहे ना. आणि हा इलेक्ट्रिक चार्ज होतो, म्हणजे तुम्ही मोबाईलचं जे कॉर्ड आहे, आयफोनची कॉर्ड आहे, हा येस नॉर्मल कॉर्ड, आयफोनचे नाही नॉर्मल कॉर्डवर पण तुम्ही याला चार्ज करू भरपूर शकता. शॉपिंग केलेलं आहे, मोर दॅन आय एक्सपेक्ट. पर्स खूप जास्त घेतल्यात नाही, बिकॉज मला युनिक कलेक्शन मिळालं. आणि लॅपटॉप वगैरे पण आपण यूज करू शकतो जेव्हा ऑफिसला जातो. ऑफिस वेअर, डेली वेअर, कॅज्युअल वेअर, असं भरपूर साऱ्या पर्स घेतलेल्या आहेत.
आणि त्यानंतर डिनर केलं बिकॉज डिनर इन्क्लुडेड नव्हतं. लंच होतं बँकॉक सफारीला. आणि त्यानंतर मॅन्डेटरी असलेला थाय मसाज घेतला. फर्स्ट टाइम आम्ही थाय मसाज घेणार होतो. आणि सेकंड डे होता काल, तर आमचं क्रूज राईडच होती. मस्त थाय मसाज घेतला आणि सिरियसली वर्थ होतं. इतकं सुंदर त्यांनी मसाज केला. एक एक पॉइंट खूप मस्त ते मसाज करून देतात. आणि बिकॉज आम्ही शॉपिंग करून करून पण खूप थकलो होतो, मस्त छानपैकी मसाज घेतला. हॉटेल राधेकृष्णा म्हणून रेस्टॉरंट होतं, तिथे डिनरला गेलेलो आणि अप्रतिम जेवण मिळालं. म्हणजे आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की इंडियन असं इतकं छान मिळेल. बिकॉज आणि राधे कृष्णा म्हणजे प्युअर व्हेज ज्यांना खायचंय त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन आहेत. असं नाही की बाबा थायलंड आहे तर आपण कसं जाणार. खूप मस्त दाल खिचडी, पनीरची भाजी, खूप छान जेवण होतं. असं नाही की तुम्ही दुसऱ्या कंट्रीत आहात आणि व्हेजचा प्रॉब्लेम होईल. खूप छान अप्रतिम जेवण मिळतं. पराठे वगैरे सुद्धा आम्ही खाल्लेत. म्हणजे सेकंड डेला लेट्स आता पुढे काय काय खातो, कराबी आणि फुकेतला काय असणार आहे ते. आणि असा होता आमचा सेकंड डे इन बँकॉक. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. लिव्ह, लाफ अँड लव्ह.